की वृक्षदेवता साक्षात तुमची पूजा स्वीकारण्यासाठी अवतरलेली आहे. तिथं सुजाताने जी कृती केली ती माझ्या दृष्टीने खरी महत्वाची. ती आनंदाची बातमी ऐकल्यानंतर सुजाता त्या दासीला म्हणाली की तू आजपासून दासी नाहीस, तू दास्यातून मुक्त झालीस, तू माझी ज्येष्ठ कन्या आहेस. आणि तिनं आपल्या ज्येष्ठ कन्येसाठी म्हणून जे दागिने ठेवलेले होते ते तिच्या अंगावर घातले आणि तिथं त्या दासीचं नाव जे येतं ते पूर्णा असं येतं, पालीमध्ये पुन्हा. पूर्णा आपल्याकडं धर्मशास्त्रांचे नावं कोणती कुणाची असावीत याविषयीचे जे नियम होते ते पाहता दासीचं नाव पूर्ण असू शकत नाही. पण इथं नाव ज्या वेळेला पूर्ण येतं त्यावेळेला त्याचा अर्थ असा की त्या क्षणी एका अपूर्ण स्त्रीचं एका पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये रूपांतर झालं, एका दासीचं स्वतंत्र स्त्रीमध्ये रूपांतर झालं. आणि हे बुद्धांना बोधी प्राप्त होण्यापूर्वी पण जणू काही बोधीची चाहूल लागलेली आहे अशा क्षणी झालं. तेव्हा मला असं वाटतं की ज्ञानाची नुसती चाहूल लागली तरी माणसं गुलामगिरीतून मुक्त व्हायला सुरुवात होते, माणसांच्या अपूर्णत्वाचं पूर्णत्वामध्ये रूपांतर होतं. मग प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं ते बुद्धांचं पुढचं सगळं आयुष्य आणि त्यानंतरचा 2500 वर्षांचा काळ आपल्या समोर आहे.